उड्डाण पूल आहे, हा उड्डाण पूल त्यांनी 15 ते 17 वर्ष या पुलाचं काम चालू आहे। आता हे मध्यंतरी पूल भातुशकात पडल्यानंतर हे म्हणाले अंतर जास्त झालं 2 कॉलममध्ये। आता 2 कॉलमच्या मध्ये एक कॉलम आणखी उभा करताय, तर हे काय करतात ते काय आम्हाला समजत नाही। आता हे कॉलम उभे करता करता आता ही साईडची बाजू आहे ही कट करताय। आता ह्याच्यावर पूल बांधणार आहेत, ते विमान उतरणार आहेत, हेच काय आम्हाला समजत नाही। त्याच्यामुळे या मुंबई गोवा हायवेची 17 वर्षे दूरदशा झालेली आहे, हे काय काम पूर्ण होत नाही। ह्याच्याकडे सरकार व वरिष्ठ अधिकारी काय कोण लक्ष देत नाही। परवाच्या पावसाळ्यामध्ये कंबरभर पाणी हायवेवर साठलं वालोप्यामध्ये, DPJ कॉलेजवर ढोपणभर पाणी। आता हे हायवेनी लोकांनी रस्त्याने साईड रोडनी चालायचं ते कसं काय करायचं? चिपळूणची जनता फार याच्यामध्ये फार हैराण झालेली आहे। तर माझी एक सरकारला विनंती आहे, अधिवेशन चालू आहे, कुणीतरी हा मुद्दा अधिवेशनमध्ये उपस्थित करावा कोकणातल्या आमदारांनी, आणि सरकारच्या निर्देशांना आणून द्यावं की हे किती काय चाललेलं आहे यांचं हेच काय समजत नाही। त्याच्यामुळे यांनी सरकारने ह्याच्याकडे लक्ष घालून हा एक तर हायवे पूर्ण करा। पूर्णपणे यांचं प्लॅनिंग चुकलेलं आहे, काम करणारे इंजिनियर पळालेले आहेत, कंपनीकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आणि काही काम होत नाही। रस्ता खाली गेला आहे, गटारं वर आलेत आणि पूर्ण पाणी रस्त्यावर साठलेलं आहे। त्याच्यामुळं जे संबंधित महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी चिपळूणच्या जनतेला आता न्याय तरी द्यावा अशी आमची मागणी आहे। समोर हे झालं ते आपल्याला